मर्द येतात नसबंदीसाठी? हा येतात, केसेस असतात. आणि काय येतात ते म्हणजे? पोल्युशन कंट्रोल, पॉप्युलेशन कंट्रोल, सॉरी, ते करण्यासाठी. दोन्ही पण. हा आल्यावर दूर निघतो काय? इंटरप्ट होतोय मला. ओ मग आम्ही शांत बसतो, ठीक आहे? नाही तू नको शांत बसू, तू बोल माझ्याशी. नवऱ्याचं नाव आहे वैभव महाडिक. तर आम्हाला जाणून घ्यायचं आहे की नावाचाच आहे की खरा आहे. कोण मारू शकतो हिला? मला का मारायचंय? हिला मारत होतं तेव्हा आनंदी होतीस ना? पण ती कशी हरकते करते. हिचं डोकं खोललं तर खाली असेल सगळं. आय गेस गुडघा खोलावा लागेल. आप मुली भडकताय का? मी तर कोण? छान. हाँ फक यार, ब्रांडिंग निकालना भूल गया भाई. इसका ब्रांडिंग निकाल दे. तू निकाल. हाँ एक तू काढ. तुला 100 रुपये देईन, ठीक आहे? बाकी सगळे कम्फर्टेबल आहेत बोलण्यासाठी, ठीक आहे? जे लोक पण कम्फर्टेबल आहेत त्यांच्यासाठी मी पैसे आणले, ठीक आहे? खूप पैसे बाकी आहे, ठीक आहे? ठीक आहे. पाण्याची बाटली तुम्ही दोघांनी खोलेली. ठीक आहे, तुम्ही हे घ्या. हां हे 500 तुला, हे 500 तुला. हे हां अरे मजा कर का? आता सगळे विचार करतात आम्हाला पण एक बाटली दे. आम्ही तोंडाने उडून दे. ठीक आहे चला, तर आपण सुरू करूया आता शो, ठीक आहे? कोणाशी बोलूया? कोण आहे ज्यांना? अरे तुम्ही दोघी बहिणी आहात? अच्छा वाटतं सख्या बहिणी आहात तुम्ही दोघी. अरे आणि तुम्ही कपडे पण एकदम ते चंटू बंटू वाटतं एकदम. कोइन्सिडन्स झाला, सख्या बहिणी आहेत. आणि कोण मोठी आहे मी गेस करू? हा तिने सांगितलं ऍक्च्युली. ठीक आहे हा. अरे आणि घड्याळ पण सेम घातलंय तुम्ही तो. काय आहे, कोणता ब्रँड आहे हा? वर्सेस इंडिया वर्सेस पाकिस्तान. वर्सेस वर्षाचे जे सीएस असे खाली जातील. तू जुडिओच घे. डिमांड ना. छान, तुमच्याशीच बोललो आपण. चालेल, तुम्हा दोघींना बोललो तर यूट्यूब इन्स्टा सगळीकडे जाणार आहे, ठीक आहे? भाई इनको दे दे. मजा येणार आहे भाई. छान. एकदा ते घड्याळ दाखव मला काढून. काय घेतली? कालच घेतलंयस तू? स्वतः तर नाही घेतलंस ना तू? स्वतःच घेणार मी. मग तू दुकानदाराला बोललीस कस हा ब्रँड? माझा फ्रेंडच्या भावाचा शॉप आहे, तो स्टोरीज टाकतो त्याच्यावरून मग मी ते रेफर केलं होतं. फर्स्ट कॉपी आहे? हा. अरे वर्षाची तू फर्स्ट कॉपी घेतलीय. वाव छान आहे. पण वाटत तर नाहीये फर्स्ट कॉपी. हा खाली डेट जी आहे ती अडकली मध्ये. अडकली आहे फर्स्ट कॉपी. डेटचे लागले. कोणी टाइम विचारू शकतो, डेट नाही विचार. डेटवर जातेस तू कधी? नाही. कोणावर गेलीस? कधीच नाही. आताच रिसेंटली ब्रेकअप झालंय. रिसेंट ब्रेकअप झालंय? अरे छान. कसं झालं सांग. एक मिनिट तुझं काय नाव आहे? चैताली. तुझ्याशी आपण जे बोलणार आहे ते युट्यूब इंस्टाग्रामवर जाणार आहे. तुझी कन्सेंट आहे? अच्छा ठीक आहे. रेडी होऊन आली आहेस. घरचे पण चिल आहेत म्हणजे सगळ्यांना माहिती आहे. व्हेरी नाईस. ठीक आहे. आणि हे घड्याळ कितीला घेतलंस तू? आता प्राइस थोडी सांग. अरे सांग ना. फर्स्ट कॉपी आहे. सगळे बघतील, सगळ्यांना कळेल. मी सांगू 1200 असेल. 1500. मागितला. या सगळ्या अडथळ्यांनंतरच मी इथपर्यंत पोहोचलोय. राईट. माझं घड्याळ पाहून तुला काय वाटतं किती रुपयाचं असेल? आता तर त्या अवस्थेत नसणार तुम्ही. सो व्हॉट द ब्रँड? अवस्था तू काय लावण्याची? द्या
दादा वारसाची याचं काहीतरी ज्ञान मला दादा. अवस्था म्हणजे काय आहे तू? असं तर असणार ती फर्स्ट कॉपी असेल. फर्स्ट कॉपी नाही आहे असं वाटतं तुला? ठीक आहे. आणि कोणता ब्रँड आहे वाटतं तुला हा? आय डोंट नो. हा ठीक आहे. तुला काय वाटतं किती रुपयाचं असेल हे? सगळं कोण फास्ट ट्रॅक म्हणालं? तुम्ही तुमची नाही माझी लायकी काढता काय? तू आता फास्ट ट्रॅकच्या गाड्या घेईन का? हा तर सांगतो सांगा. 15K. 15K का असं वाटलं तुला? त्याचं ते डिझाईन आणि ते जे 15,000 ची इनर डायलचं पॅटर्न आहे ना त्यावरून वाटतंय. अच्छा त्यावरून असं वाटतंय. नाही फर्स्ट कॉपीच आहे ऍक्च्युली. रिअली? नाही वाटत आहे. खरंच नाही नाही वाटत ना आपण दोघे सेम आहे. लांबून हाय फाय. ठीक आहे. का ब्रेकअप झाला तुझा चैताली? लॉंग तो पण फर्स्ट कॉपी निघला? नाही नकली निघाला तो. तुम्हाला अजून काय मिळणार? सॉरी पैशाचा माल ना. नाही ठीक आहे. हा काय झालेलं? इट वॉज लाईक की इट वॉज लाईक नको मराठीतच बोल तू. हा तो 1500च्या घड्याळानं तर नाही शोभत आहे. सॉरी इंटरनेटवर खूप माज वाटेल नको. आयुष्यात मोठं बनायचं असेल ना या सगळ्या प्रवासातनच जावं लागतं ना. पण तुला खूप वेळ लागेल. ठीक आहे. कारण तू एसटी मध्ये नाही हा हे थांबा यार सांगते बिचारी. हा आय एम रॅपिडो पर्सन. रॅपिडो आहेस? अच्छा रॅपिडोवाला डेट करत होतीस? असं काही वाईट नाही बस नाही आय डू रॅपिडो. वाव छान. हा आता सांग. हा तू रॅपिडोने चालस? किती जण आले तुम्ही? मग चौघे रॅपिडोवर कसे बसलात तुम्ही? कॅब. अच्छा कार मध्ये पण येते. मला नाही माहित नाही हे सगळं. मी ट्रेन UTS. चैताली सांग आता चल आता खूप टाइमपास केला. तेच की मी घरच्यांना सांगेन थोडे ओल्ड थिंकिंग आहेत विचार करू थोडं टाइम दे असं असं तू म्हणत होतीस? तो अच्छा तो म्हणत होता की मी घरच्यांना सांगेन मला थोडा टाइम दे. येस तो असं झालं की ह्या गोष्टीवर भरोसा ठेवून 18 महिने झाले आणि माझ्या 18 महिने? हा. तुझं महिन्यांमध्ये काम होत होती? 1.5 वर्ष. हा. 1.5 वर्ष झाले आणि त्या चक्करमध्ये पूर्ण 1.5 वर्ष त्याचं 1 रुपया सगळं खर्च मी केलंय. तू? हा. तो भिकारी होता? नाही मी नाही ही म्हणाली. काय दिवस आले हे लोक कोणाला भिकारी म्हणतात? त्याला आज खूप वाईट वाटणार आहे. अच्छा म्हणून तू हे फर्स्ट कॉपी घेतलंस कारण तू सगळा खर्च त्याच्यावर गेलास. Zero savings. किती खर्च केलास तू त्याच्यावर तरी? स्टील आय कांट काउंट एक्झॅक्टली. महिन्याचा पगार. तू पूर्ण पगार त्याच्यावर उधळायचीस? तू Yes. प्रेमात एकदम आंधळी झालेलीस? हा म्हणजे तसंच काहीतरी. मोठं होईल माझ्यावर. तुला नाही आवडत मोठं होणार माझ्यावर. मोठं पण बघ हा जेन्युइन आहे हा. ना अरे हा खरं अर्बन मंकीच आहे. मोठं होईल माझ्यावर सूट नाही एकदा करणार. घालून तरी बघ कसं वाटतं. घालून तरी बघ प्लीज. हा घाल. मी खरंच माकड दिसेल. नाही तू माकडच दिसतेस. हे चांगलं वाटतंय ना? खूप मोठा दिसतोय ते मला फील होतंय. त्यांना मागच्या नाही एकदा दाखव तरी कशी वाटतेस. हा हे बघ. तिने फोटो घेतला. नको तुला ठीक आहे नेक्स्ट शो मध्ये वापरू आम्ही. ठीक आहे ठीक आहे. हा तर हा ठीक आहे. मग तू त्याच्यावर किती एवढे पैसे उधळलेस? मग तोच म्हणाला ब्रेकअप करूया की तू म्हणाली? मी म्हणाली बिकॉज ते माझ्याकडे पेशन्स संपले आता जाऊडत. पण तू लहान वाटतेस. तू घरी का तुला सांगायचं? तू किती वर्षाची आहेस? 25. 25 वर्षाची आहेस तू. मग एवढं लवकर तुला घरी का सांगायचं होतं? कारण की माझ्या लग्नाच्या मागे लागले होते घरचे. एवढं लवकर तुला लग्न करायचंय? मला नाही घरच्यांना घाई होती. आणि ही किती वर्षाची आहे? तू गेस कर. मग तुम्हाला 500 रुपये देशील? तू गेस कर. एक मिनिट तू 23 वाटतेस मला. 22 नाही 18 21. काय करू आता? 500 दे. 500 दे. सट्टा लावलेला का आपण? हा मग काय झालं? तू बोललीस त्याला की ब्रेकअप करायचंय. मग आता किती वेळ झाला? 1च आठवडा झालाय. 2-3 महिने. 2-3 महिने झाले. तू मूव्ह ऑन केलेस आता? मी आरामात केलंय. नुसते घाणेरडे विचार.
पण एक मिनिट, आता काय झालं बघ, 2-3 महिने झालं तू ब्रेकअप झाला आणि तू त्याला पूर्ण पोहोचत होतीस, ठीक आहे. मग आता खूप पैसे सेव्हिंग होत असेल, मग त्या पैशाचा आता तू काय करतेस? शॉपिंग. ते नवीन आलेला ना, काय नाही कळत. हा काय करतेस? माझा बर्थडे मंथ चालू आहे, सो अरे, मी birthday शॉपिंग month? करते. आता त्यात काय शॉपिंग करून आले तुम्ही लोक? नाही ऑफिसवरून आले. अच्छा, तू आज ऑफिस होतं? आज काय दिवस आहे? थर्सडे. हा सॉरी मला हो. नाही, मला रोजच सुट्टी असते ना, त्यामुळे मला माहित नाही. गरिबांचे प्रॉब्लेम ना. नाही आता सगळे भाडकले. ठीक आहे हिला दे आता. तुला पण चालेल, तुझ्याशी बोललं तर कन्सेंट आहे. तुझे युट्यूब, इंस्टाग्राम सगळे व्हिडिओ जाणार आहे, ठीक आहे. काय नाव आहे तुझं? श्रुती. श्रुती, तू काय करतेस आयुष्यात? मी सध्या काहीच नाही, माईक जवळ ठेव. माईक. काहीच नाही करत आहे. अच्छा, आणि तुम्ही दोघांचं एकदम स्टाईल वगैरे मला थोडी सिमिलर वाटते, ठीक आहे. शी फॉलोज मी. हो. ऍक्च्युली पैसे तिने दिले होते, सो मी तिची स्टाईल कॉपी किती केली. जणांना पोचतेस? मी बहीण आहे तिची. मी बहीण आहे अच्छा, पैसे तिची. दे. पण जर कधी असं झालं, ठीक आहे, म्हणजे असं देव ना करो, पण असं झालं, हा. एक मुलगा आहे हा. आणि तुम्हा दोघांना पण तोच आवडला, इम्पॉसिबल. का तुला नाही गरीब मुलं आवडत? माझं ऑलरेडी रिलेशन चालू अच्छा, आहे. तुझं पण चालू आहे? तुम्ही लोक काय करताय यार? माझं रिलेशन चालू आहे, तिचं ब्रेकअप झालेलं आणि आहे. तुझा वाला चांगला आहे? हा. तुला कुठे भेटला? आणि हा मला पुण्याला. हा पुण्याला. अरे ह्याला नाही म्हणजे याला तू पुण्याला राहतेस? नाही, मी मग तुला- अंधेरीला राहते. मग तुला पुण्याचा मुलगा कसा भेटला? लॉंग स्टोरी. हा सांग ना. हा कसा भेटला? माझा जो मावशीचा मुलगा जो होता ना, मावशीचा मुलगा, भाऊ. हा भाऊ लागतो तो. मला आवडायचा तो. So, काय तुमची काय मला आवडायचा. आवडायला? एक मिनिट, मावशीचा मुलगा नाही, मामाची मुलगी चालते ना? हो. आणि आत्याचा मुलगा ना? एक मिनिट, मावशीचा मुलगा तुला आवडायचा? हा, मग मी प्रपोज केला त्याला. मावशीचा मुलगा कधी? रक्षाबंधनला? नाही, एवढी आहे का? नाही, एवढी नाही, खूप आहे. प्रपोज करतो. मावशीचा मुलगा कोण प्रपोज करतो? मी केला. का केलो? मला आवडला तो. मग तुला कोणी आवडतो का? नाही. आणि मावशी काय बोलली? हो. अरे पुण्याला काय चाललंय? रिलेटिव्ह होता तो. So मी रिलेटिव्ह propose होता ना, केला. मानतेस हा. ना? हा. सो मी प्रपोज केला, घरचे एक्सेप्ट होते आणि तो नालायक चीट करत होता मला. काय करत होता? चीट करत होता. तो चीट करत होता आत्याच्या मुलीबरोबर? मामाच्या मुलीबरोबर? नाही ते सीईटी मध्ये प्रश्न यायचा ना, याची मावशी तुझी मुलगी? नाही असं काही नव्हतं. असं काही नव्हतं. हा, तो चीट करत होता तुझ्यावर. तुला कसं कळलं हे? त्याच्या फ्रेंड्सनी मला त्या सांगितलं. फ्रेंड्सनी तुला सांगितलं हा, की हा तुझ्या मावशीचा मुलगा चीट चीट करतोय. हा, करतोय. सो मग तिकडे संपलं. संपलं तिकडे. हा, हा. मग त्याच्या फ्रेंड्स बरोबर मी कॉन्टॅक्ट मध्ये होती. आणि त्या फ्रेंडने प्रपोज केला? नो, ऐक तरी. हा, सॉरी. सॉरी. मग त्या फ्रेंड्स बरोबर मी कॉन्टॅक्ट मध्ये होती आणि त्याचा जो फ्रेंड होता ना, तो माझा बॉयफ्रेंडच्या हाताखाली काम करायचा. हा. तुझं सिच्युएशनशिप सारखं तरी नव्हतं ते. काय गुंडागर्दी करते काय? हाताखाली दाखव तुला. हा, त्या अंडर तो काम करायचा. मग सो एकदा मी त्याला फोन केला आणि त्यांनी उचलला, जो माझा रिसेंट वाला बॉयफ्रेंड आहे. हा, सो त्याला मी आवडली. मग त्याने पण प्रपोज केला? मी कधी बोलली त्याच्या फ्रेंडनी मला प्रपोज केला? मग तुझा बॉयफ्रेंड आहे ना तू? हा. लॉंग स्टोरी. सॉरी. हा, मी उशी घेऊन येऊ काय? नाही, संपवते. सो त्याच्याबरोबर एकदा कॉन्टॅक्ट झाला माझं. त्याला मी आवडली. सो आम्ही फ्रेंड म्हणून कॉन्टॅक्ट मध्ये होतो. आणि तो माझ्या अगेन तू काहीतरी माझ्याकडं नाही सांग. तू माझ्या व्हॉइसच्या प्रेमात पडला. तुझ्या व्हॉइसच्या? हा. एक मिनिट. हा, काहीतरी बोल. हा, नाही मी बोलली तू माझी मजा उडवणार म्हणून मी काहीच नाही. प्लीज नाही. श्रुती प्लीज. हाय प्रणित. बोल ना. श्रुती, मला तुझा आवाज ऐकायचा आहे. श्रुती
प्रणीत उलटलीस का कुठे? प्रणीत हाय प्रणीत. सॉरी हा तुझ्या आवाजाच्या प्रेमात पाहिजे. तुम्ही किती वाईट आहात यार. बिचारी मुलगी सांगते ना खूप खूप गोड आवाज आहे. ठीक आहे पण मला डायबिटीज आहे. डायबिटीज आहे. हा हा मग प्रेमात पडला मग मग आमचं असं लॉंग डिस्टन्स स्टार्ट सुरू झालं. अच्छा असं आहे पण छान स्टोरी होती. एकदा टाळ्या जायच्यासाठी. ओळख नव्हती आता. हा ओळख नव्हती आता. सॉरी यार. ठीक आहे कोणाला तरी विचारतो मी. ठीक आहे मॅम तुम्हाला काय वाटतं या मुलींना पैसे दिले पाहिजे? अरे मॅमचा आवाज एवढी जण कशी येत तर जागच नाही एवढी. कुठे आले एवढी लोक? अरे शो पण सीटचं लिमिटेडच वेगलेलं ना मी. काय उशीर झाला भाऊ तुला? हा आईचा बर्थडे आहे. काय नाव आहे तुझं? जसं तू 9:30च्या जागी लेट शो स्टार्ट केला तसं ते लेट आलेत. हे तुझ्या मावशीची मुलगी आहे ती? वेळेचं भान नसेल नात्यांचं आहे. एकदा मी लिहून देतो. हा व्हिडिओ तुम्ही जेव्हा पण पाहायला कमेंट्स वाचा. लोक लिहिणार स्क्रिप्टेड होतं. त्यांना वाटतं एवढे लोक नसतातच. मला बोलते की नाही, तुला नाही. बोलतोय तू. आम्ही जे तुझ्याशी बोललो. ठीक आहे मॅम तुम्हाला विचारतो तुम्ही. तू जी आहेस तुला काय वाटतं या दोघींना पैसे दिले पाहिजे? का हराम खोर बायका आहेत. का तारीफ केली की मारली समजलं नाही. काय जाऊ दे काय नाही. काही इंग्लिश मध्ये बोलतात. ठीक आहे ब्रँडचं नाव नाही घेतलंय. हे घे. हा छान. एकदा टाळा द्या दोघांसाठी. ठीक आहे अजून कोण आहे ज्यांना माझ्याशी बोलण्याची इच्छा आहे? मला हात दाखवाय. तू आहेस. ठीक आहे तू आहेस. बापरे असं रेअरली होतं की फक्त मुलीच हात वर करतायत. चांगलं आहे यार. ठीक आहे हिला दे. तुझ्यावर फिदा. हा माझ्यावर फिदा. चुप बस. काय अरे हो. पण आता तुम्ही मग रक्षाबंधनला काय करणार मग? भाऊ संपले बाई. आता मी माझ्या मावशीच्या मुलीला कसा सामना करेन त्यांचा? काय तुम्हाला भाऊ नाहीये? मला बनवा तुम्ही भाऊ. पण भाऊच. हॅलो हाय काय नाव आहे तुझं? हाय आयशा तुझी कन्सेंट आहे? हा व्हिडिओ युट्यूब इंस्टाग्राम सगळीकडे जाणार आहे. काही प्रॉब्लेम नाहीये तुला? ठीक आहे आयशा काय अर्थ असतो नावाचा तुझ्या? फ्री लिव्हिंग वुमन लाईक. या असं करतेस आणि तू आयुष्यात एकदम. हो. अच्छा कोणी ठेवलेलं? बहिणी. अच्छा बहिणी हिने तुझं नाव ठेवलेलं? हो. पण ही तर एवढी मोठी नाही वाटत आहे. ते सगळे म्हणतात. किती तुझी? हा आणि तू? 21. अच्छा 7 वर्षाचा गॅप आहे. 8. कसं काय 8? ते सडनली डिसाईड झालं. म्हणते ताला बरं नाही हेलिकॉप्टर शॉट. 7 वर्ष डॉट केले. हा पण आहे बाजूवाले म्हणतात माई मार. हा पण आहे भाऊ पण आहे. अच्छा मध्ये आहे. भाऊ पण आहे. तू किती मध्ये आहेस? 27. अच्छा सूर्या दादा. पण एक मिनिट ती 28 हा 27. एकच वर्षाचा गॅप आहे. कडक बाबा स्ट्राईक रेट छान आहे. थँक्यू. अरे तुझा थोडी आहे. बिहाफ वर. अच्छा ठीक आहे आयशा काय करतेस आयुष्यात तू? आता काय नाही करत. आता रिझाईन केले जॉबवर. अच्छा कुठे होतीस म्हणजे कोणती IT कंपनी किंवा काय प्रोफाईल? कॉर्पोरेट मध्ये काय प्रोफाईल होती तुझी? HR. मग तू आता काय नाही करत नाही? तू कधीच काही नव्हती करत? नाही
खूप स्ट्रेस होता त्यामुळे मी रिझाईन केलं. काय स्ट्रेस म्हणजे काय असायचं तुझं रुटीन काय असायचा? रिक्रुटमेंट हा फन फ्रायडे ए नाही ऐक आयशा ते सगळं हा. नाही. रिक्रुटमेंट होता म्हणून खूप स्ट्रेस होता, खूप त्रास होता. आणि कोणती कंपनी होती म्हणजे कंपनीचं नाव नको सांगूस हो. पण स्पेशलायझेशन काय होतं कंपनीचं? तेच रिक्रुटमेंट एजन्सी अच्छा एजन्सी होती. अच्छा हो. याच्यात तर खूपच मारतात ना म्हणजे खूप मारतात मग म्हणूनच मी रिझाईन केलंय. असं होतं ना की खूप सकाळ मारली झाली अरे मग काय करायची असे? मग तुला दिवसाला किती कॉलिंग करावी लागायची? 50 to 100. अच्छा आणि त्याच्यात किती कन्व्हर्जन तुम्हाला लागायचं? At least 15 to 20 lineups every day. 50 to 15 to 20 lineups. अच्छा म्हणजे 100 कॉल्स केलेस तर त्यात 15 तरी तुला हो आणि अच्छा. 3-4 मग किती प्रोजेक्ट. पर्सेंट झाले ते? काय 100 कॉल्स केलेस हो. त्यात जर 15 तुला कन्वर्ट करायचे हो. तर किती पर्सेंट झाले मग? पर्सेंट मी समजली नाही. विचारलं तुला मी? नाही मला कळलं नाही नाही, क्वेश्चन. मी सांगतो मॅथ्स वीक आहे त्या माझी. दिवसात तू 100 कॉल केलेस हो. आणि तुला टार्गेट आहे की त्यात 15 तुला कन्वर्ट करायचे हो. ठीक आहे तर म्हणजे तुला किती पर्सेंट कन्वर्ट करायचे? ते नाही माहिती. रिझाईन काढलं म्हणाले आयशा जरा उलटी हो दिसू नकोस परत कधी. अच्छा आणि काय हसू नकोस. अरे माझ्या श्रुतीची मारली तो का हसली? नाही पण मी तुझी फॅन आहे ना म्हणून माझी मी fan. आली. हो तू खूप आवडतो मला. तुला मी किती टक्के आवडतो? जर तुझा माझ्यावर 100% प्रेम आहे पण हो, माझं 100. 15% आहे. का असा? मॅथ्स मग तू पण वीक आहे मॅथ्स मध्ये. ए अजून तरी मी साइन थीटा मध्ये नाही गेलोय. आता तू इथून पण रिझाईन देऊन जाशील मग. नाही इथे नाही इथे करणार. नाही करणार असं ठीक आहे. नाही. दिवसात ना तुला सर्वात वियर्ड कॅन्डिडेट काय मिळालं जेव्हा तू काम करत होतीस? होता एक आणि तो मला कॉल करायचा आणि विचारायचा जेवलीस का, काय करते. आय एम सॉरी माझी मराठी फ्लुएंट नाहीये. जेवलीस का? जेवलीस का जेवलीस माझी का? मराठी फ्लुएंट नाहीये. मी प्रयत्न करते पण हा. अच्छा ओ छान. मी महाराष्ट्रीयन मुस्लिम आहे पण माझी मराठी प्रॉपर नाहीये. हे ठीक आहे प्रयत्न खूप मॅटर करतात ठीक आहे. हो मी प्रयत्न करते. काय मुली काय नको ठीक आहे. हा मग प्रयत्न केलं पाहिजे पण. हा प्रयत्न केला पाहिजे ना. हो. हा मग तू काय उत्तर द्यायची जेवलीस काच? हो जेवलीस आणि जेवली आता खूप डिस्टर्ब जेवली? हा मग तो काय बोलायचा? खूप डिस्टर्ब करायचा आणि एकदा तो आला पण मला भेटायला. कुठे? इकडे जिथे मी राहते तिकडे तो आला. पण मला ऍड्रेस कसा मिळाला तुझा? तिला माहित होता की मी मुंबईमध्ये हे मुंबईमध्ये तो रॅपिडो वाला होता तुला आयशा नाही तिला माहित होता माझी कन्सल्टन्सी कुठे आहे. मग तो आला आणि मला मेसेज केला की मी इकडे आलोय हा तू येते का भेटायला. हा आणि तो जोगेश्वरीकडून आला होता मला भेटायला. हा हा आणि मग मी सांगितले की भाई ए ठीक आहे यार आम्ही एडिट मध्ये सांभाळू तू चुप बस. हा एवढं होतं त्या मावशीच्या मुलाचा खोटं का नाही पकडलं? हा मग तो मुलगा भेटला तुला काय बोलला तू मग? नाही मग मी तिला सांगितलं ना नाही मी तुझी HR आहे तर लिमिटवर हा. आणि मग त्याने जर लिमिटचा फॉर्म्युला विचारला असता तुला तू इथं फाटली असती. तुझा आयशा कधी बॉयफ्रेंड राहिलाय? हो कधी होता लास्ट टाइम? 1 वर्ष पहिला. अच्छा आणि मग काय झालं आयशा? ब्रेकअप झाला. हा ते कळलं मला. होताचा हाच एक अर्थ असतो. का ब्रेकअप झाला आणि तुम्हा दोघांचा? खूप टॉक्सिक होता तो. हा काय करायचा तो असं? म्हणजे कमिटमेंट नाही द्यायचं. म्हणजे सांगितलं होतं की लग्न करणार मग ते कमिटमेंट नाही द्यायचा त्यामुळे. काय आणि खूप द्यायचं? टॉक्सिक पण होता आणि कबीर अरे म्हणजे कारण द्यायचा ना. ए यार सॉरी हा तू सांग आयशा. हा सांगू का आता? हा सांगू हा सांग. आज मुली भडकतायत. हा ठीक आहे इंटरप्ट होतोय मला. ओ मग आम्ही शांत बसतो ठीक आहे. नाही तू नको शांत बसू. तू
बोल माझ्याशी. म्हणजे हे सगळे आहेत ना. 15% बोलते. चाल, कशावर फिदा आहे? आवाजावर फिदा आहे माझ्या. मी तुम्हाला दोघींना मारेन. नाही हा ठीक आहे हा. टॉक्सिक होता, कमिटमेंट देत नव्हता. हो, कबीर सिंग सारखा होता खूप. काय करायचा पॅन्ट मध्ये बर्फ टाकायचा असा. कौन छुआ मेरी आयशा को? 15% छुआ. नाही हा. नाही खूप पॉझेसिव्ह होता आणि खूप कंट्रोलिंग होता तो. हे नाही काय जो घशात काय अडकलं का? ठीक आहे, एखादं एक्झाम्पल दे ना की काय करायचा पॉझेसिव्ह होता म्हणजे एखादा पॉझेसिव्ह होता म्हणजे सांगायचं हे नाही घालायचं, जीन्स आणि टॉप नाही घालायचं, इकडे जायचं नाही, भावाला पण मिळायचं नाही आणि हे सगळं होतं. भावाला की मावशीच्या? तेच ठीक आहे. आता तू आनंदी आहेस आयुष्यात? खूप. अच्छा. पण आता बघते मी. काय बघते? शोधते आता बॉयफ्रेंड. ते पण हो, जॉब पण आणि बॉयफ्रेंड पण. अच्छा ठीक आहे. चांगले विचार आहे. ठीक आहे, एक काम करूया आपण. ठीक आहे, तू खूप कॉल्स करायचीस ना जेव्हा विचार होतीस. हो. एक कॉल मला कर तू. ओके, तुम्ही जॉब बघतात. अरे मी कॉल बघताल? करू आता. सपोज यू आर अ कॅन्डिडेट हा, अँड आय एम कॉलिंग यू राईट. हा मग फोन. आता करते मी कॉल. हा हॅलो, एम आय टॉकिंग टू प्रणीत मोरे? हा बोलतो. हाय, दिस इज आयशा. आर यू लुकिंग फॉर अ जॉब राईट नाव? हो. व्हॉट काइंड ऑफ जॉब रोल आर यू लुकिंग फॉर प्रणीत? काय कळत नाहीये काय बोलतो. असं नाही. नाही हा ते बोलले ना. हा ते माझे बाबा होते. हा काही बोलतात. बाबाला देऊ नको फोन, तू बात कर. नाही बाबा मध्येच बोलून गेले. नाही डिस्टर्ब होतोय. सॉरी. हा थांब तू थांब. हा हे थांबा तुम्ही. हा थांबा, माझा जॉबचा प्रश्न आहे. हा बोला. हा ओके, व्हॉट काइंड ऑफ जॉब रोल आर यू लुकिंग फॉर मराठीत प्रणीत? काय मला कळत नाही ऍक्च्युली ना. काय सेल्स मध्ये बघतोय मी. हा सेल्स मध्ये बघतोय. मग कशाची सेल्स? कशा प्रोडक्ट, सर्व्हिस, एक्सपिरियन्स आहे का? घड्याळ विकतो मी. वर्सेस खूप बाप कंपनी. 1500 मध्ये विकतो मी. तुमच्यासाठी 15% डिस्काउंट. ते मी देणार तुला. तू कशाला काय देतोयस देणार मला? तुम्हाला? तू मला कशाला डिस्काउंट देतोयस? अच्छा ठीक आहे, नाही देत. नाही, मग तुला एक्सपिरियन्स आहे का? खूप आहे. प्रोफेशनल आहे एकदम. किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुला? ओव्हर टाइम पण करतो मी. हा किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुला? 3. फक्त 3. आणि फक्त 3. हा काय कंपनी होती ती? नाही गाडीची कंपनी होती. आणि किती सॅलरी होती? 30,000 फक्त. आणि आता काय आहे? तुम्ही HR आहात की माझी इज्जत काढायला फोन केला? नाही, हे सगळं. हा आता ओके. आणि ओके, काय सॅलरी एक्सपेक्टेशन आहे आता तुम्हाला? 88,000. इंग्लिश मध्ये सांगा ना. 88,000. ते आउट ऑफ लिमिट्स आहे. मग जर तुमची लायकी नाहीये तर मग विचारलंच कशाला मला? तू मला रेझ्युमे पाठ. फ्लुएंट नाहीये. ही माझी पाठ आहे. जोक नको करूस माझ्या मराठीवर. मी सांगितलं ना फ्लुएंट नाहीये. हो हा ठीक आहे, मी पाठवतो रेझ्युमे तुम्हाला. हा तू ओके ठीक आहे. रेझ्युमे पाठव मला व्हॉट्सअपवर आणि मी बघेल. ठीक. आणि मग मी तुला ओके. सांगते, पण मला reply पण कर. एक डाऊट होता ऍक्च्युली. हा सांग ना. जेवलीस का? हो एकदा टाळा वाजायच्या आधी.
छान. सर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही हिच्यावर आहात आयुष्यावर? नाही, हा आयुष्याला पैसे दिले पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? नाही, सो मीन. सुमीन ना, ठीक आहे. हा ट्राय केलं ना, ठीक आहे देऊ मग, ठीक आहे. हा थँक्यू सो मच. पास कर तिला. हा छान, एकदा टाळ्या वाजवा. थँक्यू सो मच. कोण होती तिकडे? हा तूच कॉर्नरवाली ना, तूच हातवर गेलो ना. हा ठीक आहे, तिला दे माईक. हा हाय प्रणीत. हाय. असं पहिल्यांदा झालं की कोणत्याही शो मध्ये मी चौथ्या मुलीवरच काय आवाज आवडला. हा. डोळे बंद करून ऐक ना एकदा. आवडला का? माझे तिकीट ओनली फॅन्स वर मिळाले वाटतं. ठीक आहे. हाय हाय, काय नाव आहे तुझं? शीतल. शीतल, तू कम्फर्टेबल आहेस? तुझ्याशी बोलणार आहे आम्ही. हो. ते युट्यूब इंस्टाग्राम सगळे That's okay, जाईल. that's ठीक आहे, रेडी आहेस तू? छान, ठीक आहे. काय करते शीतल आयुष? मी तर रेडी, खूप रेडी आहे मी. जर तुम्ही शांत असणार तर मी खूप रेडी आहे. शीतल काय करतेस आयुष्यात तू? मी ॲज अ पेशंट ॲडमिनिस्ट्रेटर एका हॉस्पिटलमध्ये जॉब करते. पेशंट ऍडमिनिस्ट्रेटर? या ॲडमिन ऑफिसर. काय एक्झॅक्टली काय रोल असतो? आणि सो वी हॅव टू हँडल लाईक पेशंट ग्रिव्हियन्सेस. हां सॉरी हां. म्हणजे पेशंटचे ग्रिव्हियन्सेस वगैरे हँडल करावे लागतात. सो त्यांचं ॲडमिशन, डिस्चार्ज, ओव्हरऑल लाईक हां. फ्रॉम अपॉइंटमेंट्स टू डिस्चार्ज त्यांचं सगळं जे पण फॅसिलिटेट करावं लागतं आम्हाला. ठीक आहे. मग युजली काय इश्यूज येतात पेशंट्सचे? पेशंटचे इश्यूज कधी कधी बिलिंग्सवरती होतात. की बिलिंग तुम्ही जे मॅटर्स त्यांचे पैसे झोल करता तुम्ही? झोल नाही करत पण नाही आम्हाला माहितीये. नाही. जर एखाद्या पेशंटचा इन्शुरन्स आहे तर तुम्ही लुटता त्याला. असं नाहीये, पण पेशंटला ट्रीटमेंट देतो ना म्हणजे आम्ही. लुटता नाही. तुम्हाला पण त्यांना ट्रीटमेंट देतो म्हणजे लुटता. कसं लुटता बरं? तू मी एक्झाम्पल दे. तुला सांगतो. जसं की एक पेशंट आला आणि जर त्याच्याकडे इन्शुरन्स नाहीये तर तुम्ही त्याचं बिल बनवणार 30,000. पण जर तुम्हाला दिसलं याचा इन्शुरन्स आहे आणि त्याची काय म्हणतात त्याला ते, हा लिमिट जर त्याची जास्त आहे तर मग तुम्ही सगळे चार्जेस त्याच्यावर लावतो आणि मग ते 50,000 पर्यंत करता. असं नाही, कोण हे बोलतंय? खोटं आहे. एक मिनिट कोण? सगळे हॉस्पिटलवाले आले काय? तुम्ही लोक कोण आहे? सगळे नर्स लोक आहे काय? ऑफेंडेड कोणतं हॉस्पिटल आहे हे? वी कांट टेल दी ऑर्गनायझेशन्स का नाही घेऊ शकत. असं राईम करून सांग. नाही. म्हणजे जसं मला लीलावती जॉब आहे तर पाहिजे ना. तुम्ही- तिचं पण ती HR मध्ये नाहीये. माझं जॉब गेलं तर मला कोण देणार? ती आयुष्यात ती काय म्हणते माहिती, हा तुझ्यावर किती रिकाम टेकडी नाहीये. ए हिला पण घ्या ना प्लीज. आयुष्याला आयशा, यू वॉन्ट अ जॉब विथ अस? नो. काय आयुष्य? काय तिकडे नाही, तिकडे हॉस्पिटलमध्ये तर सगळेच विचारतात जेवलीस का, सलाईन लावलीस का, सुई पण फ्री मध्ये. व्हेरी नाईस. नाही, पण आता कमिंग बॅक टू तुझा जो क्वेश्चन होता, पेशंटला लुटलं नाही जात. हा. पण जरी इन्शुरन्सचा पेशंट असेल तरी त्याला ट्रीटमेंट भेटते हॉस्पिटल. लुटला नाही, नागडा करता. हा. असं नाहीये. युजली मला एक कोणती एक मायनर सर्जरी सांग जे मोस्टली ज्याचे केसेस येतात. काय 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 असतं ते? नॉर्मली नसबंदीचे पेशंट येतात. तुझी सगळी ऑडियन्स अशीच आहे. अशीच आहे, ठरकी आहे. काही नाही करू येतात शकत. कोणी मर्द येतात नसबंदीसाठी? हा, येतात केसेस असतात. आणि काय येतात ते म्हणजे? पोल्युशन कंट्रोल, पॉप्युलेशन कंट्रोल, सॉरी, ते करण्यासाठी. दोन्ही पण. हा आल्यावर दूर निघतो काय? अरे ढग बनता काय बोलतात? पाणी दूषित होतं. अच्छा ठीक आहे. हा तर आले की खरं समज कोणता पुरुष आला नसबंदीसाठी तर तुम्ही आधी फॉर्म वगैरे साईन करून हो, घेतला. consent मागे sign जाऊन करतो. तुम्ही हसत असाल ना ते आता हसता आराम कोणा तो बिचारा पेशंट आला इमोशन घेऊन. आणि कोणी स्पर्म डोनेशन तुमच्या इकडे होतं? हो व्हायचं, पण आता ते बंद झाले. ते का? जे असं का केलं सेक्टर, तुम्ही? तो स्पर्म डोनेशनचे पेशंट आधी आमच्याकडे यायचे. IVFचं एक सेक्टर होतं. Sector. आय मीन IVFचं क्लिनिक होतं आमच्याकडे, बट नाव आता नाही येते. तेव्हा तू होतीस तिकडे कामाला? हो. हा, मग काय प्रोसिजर असायची?
सो पेशंट्स मोस्टली मॅरिड कपल्स येतात त्याच्यासाठी. हा. सो ते डॉक्टरशी विकी डोनर मध्ये तो मॅरिड नसायचा ना, पण आमच्याकडे मॅरिड येतात. सो मग ते कोणासाठी डोनेट करतात? त्यांच्या स्वतःच्या वाईफसाठी, डायरेक्ट त्यांच्या स्वतःच्या वाईफसाठी, किंवा म्हणजे जर काहीतरी प्रॉब्लेम असेल प्रेग्नन्सीमध्ये, होत नसेल नॅचरली. हा, तर जमा करून ठेवता मग तुम्ही हो. फ्रीज मध्ये. हा. आणि त्याची मग कधीच कन्फ्युजन नाही होत त्याचा फ्रीज वेगळा असतो ना. की म्हणजे श्रीखंड समज एखाद्या डॉक्टरांना दही खायचं तो आता गेला. आमच्याकडे दहीचं फ्रीज वेगळं आणि स्पर्म्सचं फ्रीज वेगळं, एवढं श्रीमंत आहे आमचं अरे हा, हॉस्पिटल. joke होता. टीपीए ना, टीपीए काय, टीपीए काय? पेशंट्स. हा आमचं हॉस्पिटल इतकं श्रीमंत आहे की हा. दे कॅन अफोर्ड 2 फ्रीज. हा हा. टीपीए पेशंट्स. आपलं बोलणं झालं मगाशी. कधी बोलणं झालं आपलं? आता मगाशी तू म्हणाला ना, TPA पेशंटला म्हणजे third party? लुटतात पैसा. हा हा. मग आहे आमच्याकडे तेवढा पैसा टू अफोर्ड 2 फ्रीज. एक मिनिट, तुला एवढं वाईट का वाटतंय हॉस्पिटलसाठी? तुला माहिती आहे ना, हे जॉब टेम्पररी आहे. आय नो. उद्या तुला पण ते बोलतील की शीतल उलटी हो. हे की इकडं. ती आयशा उभी ना तिकडे. बस जॉबशी कधी प्रेम नको करूस, कारण जॉब तुला माहिती आहे ना, उद्या जर तू जॉब सोडलास किंवा त्यांनी तुला काढलं ते दुसरे शोधतील. पण आता माझ्याकडे फक्त जॉबच आहे ज्याच्यावर मी प्रेम करू शकते. यु नो. अरे तू टाळ. सगळ्यांना आपापले जॉब आठवलेत. तुला आयुष्यात बॉयफ्रेंड वगैरे राहिला शीतल तुझा? हो, होता. कधी होता तुझा लास्ट बॉयफ्रेंड? 5 वर्ष झाली ब्रेकअप होऊन. अच्छा. मग एकदम असा अकाळी पाऊस कधी? म्हणजे अकाळी पाऊस? सगळं शीतलच चालू आहे म्हणजे. आता सध्या असं काहीच नाहीये. अच्छा, पाच वर्षात तू कधी ट्राय नाही केलंस कोणता दुसरा? सिच्युएशनशिप झाल्या बट नेव्हर वेंट दॅट फार. काय आहे? सिच्युएशनशिप झाल्या आफ्टर द ब्रेकअप. आणि 5 वर्षापूर्वी ब्रेकअप का झालेला तुझं? खूप फनी स्टोरी आहे अरे, हा. ऍक्च्युली. सो काय? बरं. हा. आम्ही ज्युनियर कॉलेजमध्ये भेटलो होतो आणि आमच्या दोघांचं रिलीजन सेम आहे. ओके. Religion नाही. म्हणजे सांगण्याचा हेतू हे की असं कास्टचा काही प्रॉब्लेम नव्हता असं मला वाटलेलं. ॲटलिस्ट आय थॉट सो. आणि नंतर आम्ही डेट करत गेलो. ग्रॅज्युअली 4-5 इयर्स झाले अँड वी वर स्टील इन कॉलेज ग्रॅज्युएशन इयरमध्ये. आणि ऑल ऑफ अ सडन ही कम्स अप आणि तो मला म्हणतो की होऊ शकत नाही आपलं. सो मी विचारलं का सो म्हणतोय मग नसबंदी करून टाकली. अच्छा, मागून आलं का? सॉरी सॉरी. आय थिंक करायला पाहिजे बिकॉज त्याचं नेक्स्ट मंथ एंगेजमेंट होतेय. हा नाही, पण त्याने काय रिझन दिलं? आपलं का नाही होऊ शकत? का बोललाय तू? सांगू? मारणार नाहीस ना माझी? नाही बघा. हा हा, काहीतरी मजा येते. हा. इन शॉर्ट त्यांनी आमचं जे लव्ह होतं, जे प्रेम होतं, त्याच्यावरती त्यांनी खूप लवकर गिव्हअप करून टाकलं. ही डिड नॉट इव्हन फाईट. जेव्हा फर्स्ट स्टेप आलं तेव्हा ही गेव अप. हा. नाही, लढलाच नाही तो रिलेशनशिपसाठी. तू इमोशनल झालीस एकदम? नाही, मला खोकला येतोय अच्छा. बोलताना म्हणून. एक हॉस्पिटल आहे जिथे 2 फ्रीज वेगळे आहेत. त्या दोन्हीचं पाणी नको पिऊस, कारण तुला खोकला आहे. छान छान, एकदा टाळ्या वाजायची. भाऊ, तुला मी विचारलेलं, तुला काय वाटतं? हिला पैसे दिले पाहिजे? शीतलला दिले पाहिजे? ठीक ठीक. हे घे. आणि जर कोणता पेशंट आला कधी, अच्छा, ए तुम्हाला वाईट तर नाही वाटलं ना? असं निर्लज्जच वाटतंय तुम्ही. सॉरी. हा सॉरी. ए हा मग हेच असतं ना, माझा द्वंद्व आहे ना. श्रुती क्या कर? अच्छा, वही कॅमेरा घुमा रहे हो? नहीं, क्या कर रहे हो? अच्छा अच्छा, त्यांना थोडी राईटला शिफ्ट तू. हाँ, तू पण भाऊ. हाँ हाँ, और पास. भाई किस करने बोलो भाई, बहुत व्यूज आएंगे भाई. ए तो बोलतो किस करावं लागेल. नाही बॉयफ्रेंड आहे ना? हो. 500 रुपये. नाही हा?
हा नाही 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 ठीक आहे. ऑप्शन करायला लागले. हा 1,001. काय नाव आहे तुझं? हिमांश हिमांशू. शी 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 हिमांशी, तुझी कन्सेंट आहे, आपण तुझ्याशी बोलून सगळं कॉन्टेंट युट्यूब इन्स्टा सगळे टाकू शकतो? हो, चालेल. ठीक आहे ठीक आहे. तर एक हायपोथेटिकल प्रश्न आहे, जर किती दिले असते तर तू किस केली असतीस? नाही काहीतरी अमाऊंट नाही असेल, नाही. 1 करोड. नाही कशाला तो रेडी झाला 1 करोड मध्ये. तो म्हणतो अरे 10 लाख मध्ये पण केली असते आपण. नाही 500. कोण कोण आले एकदा हात दाखव मला. ठीक आहे. हा तू भाऊ किती मध्ये करशील? हा ती गर्लफ्रेंड आहे तुझी? तू भाऊ किती मध्ये गेली असतीस? फ्री मध्ये कराल तुम्ही? अरे हा ठीक आहे, चांगलं आहे, करतोय. एक काम करूया, तुम्ही दोघे पण सुरू करा आणि तुम्ही दोघे पण सुरू करा. जो शेवटपर्यंत करेल ती म्हणते 500 द्या. वेटर येऊन मला बोलेल सर द्या द्या. अजून ते करतच आहेत. हिमांशी काय करते आयुष्यात? जॉब अच्छा, करते मी. तुला छान मराठी येते हिमांशी. हो, म्हणजे- बॉर्न अँड ब्रॉट अप इन मुंबई आहेस तू? हो. अच्छा, आणि कुठे भेटलात तुम्ही दोघे? डिग्री कॉलेज. डिग्री काय डिग्री केली तुम्ही? आम्ही BMM. BMM केली हो. आहे? लाज वाटते ना थोडी? होता असतं म्हणजे तोपर्यंत हिमांशी मग काय केलं? BMM. कोणत्या कॉलेजमध्ये होतात तुम्ही? चांगलं कॉलेज आहे ते? कॉलेजचं नाव तर सांगू शकता ना, गेले ना, पासआउट झाले ना आता. हो, कोणतं पण कॉलेज? तुला माहिती नाही ते कॉलेज. सांग मला माहित असेल. अरे तुला तरी माहिती आहे का? नव्हतं ह्याच्या आधी माहिती कुठे आहे नव्हतं. कॉलेज? पार्लाला आहे, विले पार्लेला आहे. माहिती आहे? कोणाला माहिती होतं? NSM होतं असं. जो 10th नितीन मध्ये- बोदीवाला असं. 10th मध्ये तुला किती पर्सेंट आलेले? मला 60. आणि 12th मध्ये? मला 68. अच्छा, मग तरी म्हणून कमी पर्सेंट होते म्हणून तू त्या कॉलेजमध्ये घेतलं ऍडमिशन? नाही म्हणजे मी लेट ऍडमिशन केलं अच्छा, म्हणून. म्हणून घेता. अच्छा, ठीक आहे. हो, आणि कुठे भेटत नव्हतं अच्छा म्हणून. ठीक आहे. कसं पाठवलं त्याने तुला किंवा तू त्याला? तांबरे. म्हणजे असं झालं बोलणं मध्ये. हा हा मग कोणी प्रपोज कोणी केला? म्हणजे झालंच नाही ऍक्च्युली प्रपोज. तुम्ही प्रपोज नाही केलाय? नाही सिच्युएशनशिप? नाही. तुम्ही डेट करताय? हो 5 वर्ष झाली मला. आय लव्ह यू बोलता? हो. लास्ट टाइम कधी बोललेला तो तुला? काल म्हणजे आज बर्थडे आहे आज? त्याचा. अरे आज बर्थडे नाही याचा. हो. हे काय नाव आहे बॉयफ्रेंडचा? ओमकार साठी आपण गाऊया सगळे? हो प्लीज. ठीक आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर ओमकार, हॅपी बर्थडे टू यू. ठीक आहे, ओमकारचा बर्थडे आहे तर आपण एक काम करूया. माझ्याकडे एक कूल कॅप आहे अर्बन मंकीची. ठीक आहे, ती आपण ओमकारला देऊया. ठीक आहे. बोलते माझा पण बर्थडे. दाखव आधार कार्ड दाखव. हा ओमकार घाल, कशी वाटते बघूया कॅप आपण. अरे कडक वाटते रे. ओमकारचा प्लॅन होता हा. माझा होता. तुझा? अच्छा, तू माझा कॉन्टेंट पाहतेस? हो मराठी हिंदी दोन्ही पाहतेस तू? हो ठीक. दोन्ही. सर्वात रोमॅन्टिक गोष्ट काय केली आहे ओमकारने तुझ्यासाठी? चांगली गोष्ट मला चांगली रोमॅन्टिक. रोमॅन्टिक. सॉरी रोमॅन्टिक फ्लावर्स आणतो. वाव. कोणते फ्लावर्स आणतो? रोज. हो एवढा रोमॅन्टिक आहे म्हणजे चालेल मला. म्हणजे असं गुच्छ आणतो की एक एक आणतो? गुच्छ आणतो. अच्छा, आणि लास्ट टाइम कधी त्याने तुला गुच्छ आणून दिली? माझ्या बर्थडेला. काय? सॉरी मी ऐकलं नाही. तेवढं मराठी नाही करणार तिला. गुच्छ माहितीये? बंच ना, बंडल ना. अच्छा तो असा दाखव. हे ओमकार देऊन दाखव. नाही नाही तो मारतो मला. मारतो तुला? म्हणजे असं कबीर सिंग? नाही तसं नाही. अच्छा, काय तू म्हणाली तसं नाही मारत? तसं नाही. मग असं काय 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 रोमॅन्टिक गोष्ट मारतो बोलतो. हो ठीक आहे. तुम्हाला काहीतरी ऑकवर्ड प्रश्न विचारू मी? चालेल तुला? म्हणजे ऑकवर्ड किती ऑकवर्ड होत नाही. काय काय
15%. तुझी मॅथ चांगली आहे? नाही असतो या अच्छा ठीक आहे. समज ओमकार नाही, मॅथ्स वाला प्रश्न नाहीये. ठीक आहे. ओमकार त्याचा बर्थडे आहे आणि तू मुंबईमध्ये नाहीयेस. ओके आणि तो त्या मित्रांबरोबर गेला हा आणि पार्टी वगैरे केली त्याने. हा ठीक आहे. आणि ओमकारची एक एक्स पण आलेली. ओके ठीक आहे. आणि त्या मुलीने, ओमकारने काही नाही केलं, हा त्या मुलीने ओमकारला दारू पिऊन केस केलं. आणि नेक्स्ट डे ओमकार आला तुझ्याकडे आणि तो एकदम रडायला लागला, म्हणला की असं झालंय. तर तू काय बोलशील त्याला? कोण बोलला? नसबंदी बोललाय. छान छान. हे तुला हा काय करशील तू? हा खरं सांग. म्हणजे असं तिने फोर्स केलं असेल असं की हा तिने केलं ह्याला. ओके कारण म्हणजे ह्याला विचारणार मी केलं तुझ्याने म्हणजे अगर कुछ दिक्कत हो रही तो हिंदी में बोल सकती हो सेंटेंस. म्हणजे की तुला असं काय म्हणतात आवडलं का? नाही मला तू सामने से गया या फिर सामने से क्या म्हणलं? म्हणजे तुला तिने असं सामने से किस करता का? तुम्ही कशी किस करता? नाही तसंच करतात हा समोरनच आली ती, किस केलं त्यांनी. हा ठीक आहे. तर तू काय म्हणतेस की तू इनिशिएट केलं का हे? तू हा, केलं. initiate तो म्हणाला की नाही तिनेच इनिशिएट केलं. मग थांबा खूप मोठा प्रश्न आहे. सगळे बॉयफ्रेंड समाज घाबरलेले आहे. ठीक आहे. हा मी तर संपवणार गोष्टी का? कशाला मग अरे असं? पण त्याची चुकी म्हणजे शुद्धीवर राहायचं. म्हणजे तू प्यालास किती पण प्यालास मला नाही फरक पडत, पण शुद्धीवर राहायला पाहिजे. तू संपवून टाकशील सगळं. हा ऑब्विसली ओमकार कधीच सांगायचं नाहीये मग. मला कळणार गोष्टी. हा? जाऊन मला ती आली गेली मग ती एक्स तिच्या बॉयफ्रेंडला सांगणार तो ओमकार माहितीये त्याने मला किस केलं. आता मला खरं सांगली. या लास्ट प्रश्न आहे तुला. ठीक आहे. झालं सिनारिओ तर ऑब्व्हियसली हायपोथेटिकल होता. पण आता तू कुठे राहतेस? तू अंधेरी. भाऊ तू ओमकार सँडक्रूज. ठीक आहे. म्हणजे सेमच रूट आहे ना. हो. जाताना खरं सांग मला.